काही वृत्तवाहिन्यांवर अशी बातमी चालली आहे की तुमच्या नावात बदल करून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आता आदित्य ठाकरे यांचं नावची चर्चा सुरू आहे. काय तथ्य याच्यामध्ये? मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही. आदित्य ठाकरे जी का नाम आ रहा है, भास्कर जाधव का नाम हटकर अपोजिशन लीडर के लिए लेकर, किस तरह से देखेंगे उसके ऊपर? नहीं, वो तो उन पार्टी का निर्णय है, उसमें हम लोग कुछ नहीं चाहिए, क्योंकि हमसे ज्यादा संख्याबल शिवसेना का है, उनका हक पहले होता है. तो जैसा वो पार्टी, उनके पार्टी का निर्णय है, किसको देना है किसको नहीं देना है. 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे. आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेते बनवण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत फिल्डिंग लावत आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत. तुम्हाला आवडेल? खूप शुभेच्छा. तुमचे जुने सहकारी आहेत विरोधी पक्ष नेते आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? आणि मग भविष्यात त्यांनी त्यांचं बघावं, त्यांची खाट आणि त्यांचीच जावर.